वेलकम बॅक टू माय चॅनल। आज नाही तर आता बाहेर आमची स्वयंपाकाची तयारी सुरू झाली संध्याकाळच्या बरं का। आणि आज आमचा जेवणाचा मेनू खूप स्पेशल असणार आहे। तर आजचा आमचा मेनू असणार आहे ना मस्त चुलीवरचा असा गावरान पद्धतीचा पालकाचा गरगटा आणि ज्वारीच्या भाकरी। तर त्याचीच तयारीला मी लागले होते, म्हणून इथेच आपल्या शेतातल्या झाडाला ना हिरव्या मिरच्या आहेत तर त्या काढून नेण्यासाठी मी आले होते, कारण मला त्या गरगट्यासाठी वापरायच्या होत्या म्हणून घेऊन आले होते। तर हे बघा इथे शोधत होते पण मला सापडतच नव्हत्या। आत्तीने काढून नेल्या होत्या ना, त्याची चटणी बनवली होती, त्याच्यामुळे नाही तर फार कमी होत्या, मला कमी सापडल्या। सापडते का आता थोड्याच पाहिजे त्या भाजी परत, लय छोट्या कवळ्या नाहीत काढायच्या। बस झाले की एवढ्या भाजीला तोंड लात लावू नको, तिकट लागेल। चल नाही उचलत, चल माझं मी घेते। सावकाश हो हो, थँक्यू। दोन आणायचे त्या मला मिरच्या। आणि इथं आहोंना फवारायला जायचं होतं हे बघा, आणि काहीतरी तिथं प्रॉब्लेम आला होता म्हणून ते वेल्डिंग करत होते। इकडं काय मग मी चूल पेटवून बसले होते आता स्वयंपाकाची तयारी करायची म्हणून। मामा मस्त हवेशीर आपलं खॉटवर पडले होते मोबाईल बघत, आणि असं काहीच वातावरण झालं होतं। 5:30-6च्या आसपास होतं बघा इथं। आणि आज काय मग तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मस्त असं चुलीवर आज गरगट्याची भाजी बनवायची होती, पालकाचा गरगटा। तर त्याचीच तयारी इथं माझी सुरू होती। तर भाजी स्वच्छ धुवून घेतली, म्हटलं अजून एकदा धुवून काढूया आणि मग तोपर्यंत कढईला पाठीमागनं माती वगैरे लावून घेऊया म्हटलं, परत कसं घासायला बरं पडते ना, नाहीतर काळी भांडी झाली की निघत नाहीत लवकर। आणि आता थंडी सुरू झाली, थंडी सुरू झाल्यावर तर मग हातात बसलेलं काळं सुद्धा निघत नाही लवकर, मग त्याच्यामुळे मग माझी तयारी सुरू होती। हे बघा इथं तर भाजी परत एकदा धुवून घेऊया म्हटलं स्वच्छ, आणि इकडं मग माती वगैरे लावून घेऊया तोपर्यंत। पाईप दिसतो माझ्या हाताला, पाईप। आणि इकडं माझी बाहेर तयारी सुरू होती तोपर्यंत आत्ती आतून बाहेर यायला लागल्या होत्या, म्हणून येते तर ज्वारीचं पीठ आणि दुर्डी घेऊन आल्या होत्या। म्हटलं भाजी बनवली की लगेच इथं परत भाकरी बनवून घ्यायला येतील म्हणून। तर इथं बघा कढईमध्ये पाणी ठेवलं होतं भाजी शिजण्यासाठी, आणि इथं भाजी ठेवली पाण्यामध्येच आहे। आणि इथं मग जिरं, मोहरी, शेंगदाणे, मटकीची डाळ, कढीपत्ता आणि आपल्या आता झाडाच्या आणलेल्या ताज्या ताज्या हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून आणल्या होत्या, आणि लसूण पण आणला होता। तर इथं मग आता सगळ्यात अगोदरनं भाजी शिजायला ठेवते मी बघा। पण चुलीवरचा गरगटा खरं ना चव मस्तच होते बरं का, एकदम साधं सिंपल गावरान जेवण कधी कधी करायला छान वाटतं ना। तर इथं आता आत्ती पण निवांतच होत्या, म्हटलं बस आता निवांत माझ्यासोबत गप्पा मारत, कारण आज असं झालं की रोहिणी, दीपकदाजी सगळे गेले होते ना, मग त्याच्यामुळे असं मी खूप मिस करत होते सगळ्यांना, कारण इथं चुलीवर स्वयंपाक करायचं म्हटलं की आमची सगळ्यांची गर्दी असते ना भरपूर अशी, त्याच्यामुळे आज इथं बाहेर स्वयंपाक करताना आज सगळ्यांना खूप मिस केलं। आणि इथं बघा आता पालकाची भाजी मी शिजायला टाकली, सोबतच आणलेल्या सगळ्या मिरच्या आणि मटकीची डाळ, आणि इथं ना शेंगदाणे सुद्धा टाकलेत। थोडंसं पळीनं हलवून घेते, आणि इथं ना अगदी थोडंसं मीठ टाकून शिजवून घेते, म्हणजे कसं पालकाच्या आतपर्यंत पूर्ण मीठ मुरतं ना, मग ते छान लागतं चवीला परत। इकडे मी लसूण वगैरे ठेचून घेतला, तोपर्यंत इकडे बघा आहोंचं काम झालं होतं, मग ते फवारायला जायला निघाले होते। आणि आता थंडीचे दिवस सुरू झाले त्याच्यामुळे ना संध्याकाळी अंधार जरा लवकरच पडतो, 6:15 लगे अंधार पडायला सुरुवात होते, त्याच्यामुळे मग काय सगळीकडे अंधार अंधार दिसायला सुरुवात झाली होती। इथं तोपर्यंत मस्त अशी भाजी तर शिजली होती बघा। तर म्हटलं आता अगोदर ना परातीमध्ये काढून घेते थोडंसं पाणी साईडला सारून, कारण पाणी असलं की मग ती भाजी घसकटता येत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे म्हणजे बऱ्याचदा आम्ही घरात म्हणजे मी पालक बनवते आपलं की कांदा टमाटर घालून असं, कधी कधी साधं सिंपल जेवण सुद्धा करायला छान वाटतं। तर इथं बघा आता हे असं तांब्याने शेंगदाणे साईडला सारून ना अशी भाजी छान अशी मस्त घसकटून घेते, कारण शेंगदाणे परत भाजी खाताना ना असे दाताखाली आले तर छान लागतात, शिजलेले असतात ना त्याच्यामुळे। तर कोण कोण असा गरगटा मिस करते नक्की कमेंट करून सांगा मला। काय बनवताय?
गरगटा दे पाणी फार मम्मा दादाला बघ आता थोडं पण तू घे मी काय केली आणि आता तुम्ही ऐकलंच की आस्था रडत होती कशासाठी माहितीये का, तर तिला व्हिडिओ शूट घ्यायचा होता आणि आरो दादा म्हणत होता मी घेतो, तर दोघांचं थोडं चालू होतं तू घे मी घे म्हणून तिचा कालवा सुरू होता. मग तिला गोड बोलून जवळ बोलवून घेतली आणि मग इथं बसले बघा. आता कशी स्माइल करते कॅमेरा बघून. तर चला आता इथं माझी सगळी तयारी झालेली आहे, पटकन आता गरगटाला ना फोडणी देते. इथं बघा तेलात जिरं मोहरी कढीपत्ता टाकून छान तडतडू दिला आणि त्याच्यानंतर लसूण घातला आणि लसूण पण छान असा तिथं भाजून घेतलाय बघा. एवढं मीठ लागतं आणि इथं ना आता चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घातलं आणि इथं बघा आता असं बनवलंय आपला गरगटा. तर थोडंसं पातळच ठेवायचा होता कारण भाकरीसोबत खायचा होता ना त्याच्यामुळे. तर हे बघा आता थोडंसं ह्याला आळण घालून घेते मी. हे फवारायला गेले त्यामुळे मामा पण चालले तिकडं आता. मामा आस्था ते ज्वारीचं पीठ हे तर भिजवायला लागले तर गरगटा मिळवण्यासाठी. पाणी एकीकडं भाजी एकीकडं होणी म्हणून आहे ना. आळण घालायचं मटणाच्या आमटीला घालतो तुझं. हा बघ मोहरीची वाटी होती त्याच्यामुळे मोहरी पडली खाली. मला वाटलं आधी खरमूड काय लागायला. हा आळण घातलं आणि एक 5 मिनिटांना मी तशी शिजवून घेतली भाजी बघा. आता तुम्हाला दाखवते मी एकदम छान अशी मिळून आली. आता उतरून कढई खाली ठेवल्यानंतर तर परत आणखीन छान जास्त मिळून येते. तर इथं जवळून बघू शकताय बघा. कोणी कोणी असा चुलीवरचा गरगटा मिस केला त्यांनी सांग. आत्ते हसते त्या मी शेवटी घेते बरोबर. करू नका असता लाईन वरून मग काय नाही वाटायचं. आणि इथं मी भाकरी करायला सुरुवात केली पण इथं ना मामांना भूक लागली होती. मामा थांबले होते तर आत्तीने अगोदर मामांसाठी तर ताट बनवलं. म्हटलं आधी त्या मामांना देऊ आणि त्याच्यानंतर मग सगळं झाल्यानंतर आपण जेऊया म्हटलं. आणि भाकरी पण मस्त होत होत्या छान एकदम.
केलं की इथं 11 वाजताचं ड्रॉइंग काढायचं सुरू होतं आणि पप्पा त्यांना सांगत होते कोणता कलर द्यायचा आहे ते. आणि इथं बघा आता थोड्या वेळानंतर थंड झाली होती भाजी, तर किती छान बनली ते. आणि मी गरम करायला ठेवली, म्हटलं तर आम्ही जेवायला बसणार होतो म्हणून. आणि हे बघा एकदम असं जवळून बघितलं तर असं वाटत होतं कधी एकदा खातोय असं. कारण भाजी करतानाच ते चुलीवरचं जे खमंग फोडणीचा वास येतो ना, खरंच एवढं भारी वाटत होतं ना, असं वाटत कधी एकदा स्वयंपाक होतो आणि मस्त असं जेवायला बसतोय. आरोज पप्पा पण जाऊन आले फ्रेश होऊन, कारण ते आता जस्टच शेतातून आले होते ना, त्यांचं काम झालं होतं. तर म्हटलं चला सगळे मिळून बसूया जेवायला. आणि भाजी तर बघा रट 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 कसा आवाज देत होती, उकळत होती. डाळ आहे डाळ ते द्या ताट वाढायला लागले. आता बस नीट, ते खालची पाटी काढ आणि मांडी घालून बस. इथं पाट देऊ तुला, पाट देऊ का बसायला? तो दात तुला वाढायला लागला भाजी. बस बस आरो बस बस. या मग सगळेजण मस्त असं गरगट आणि ज्वारीची भाकरी खायला मस्त असं आता चुलीच्या शेजारीच बसून जेवणाची पण मजा काही वेगळीच असते की नाही. आणि आता थोडी थोडी थंडी सुटायला सुरू झाली, त्याच्यामुळे ना चुलीच्या कडेला बसून असं जेवायला छान वाटतं. तर आता झाले सगळ्यांचे जेवण वगैरे, तर आता इथे मी भांडी वगैरे आवरून घ्यायला लागले. चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा आपला ब्लॉग, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.